हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक आणि व्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कंटिन्यू करते आहे शक्ती आणि तुम्ही. आनंद, चांगुलपणा आणि आयुष्यातल्या इतर कोणत्याही गोष्टीसाठी शक्ती आपणा सर्वांच्याच आत असते आणि शक्ती असते अमर्याद शक्ती. रॉबर्ट कॉलियर, नवविचारवादी लेखक. प्रत्येक गोष्टीला लहरी असतात. प्रत्येक गोष्टीला शब्द, आवाज, रंग, झाड, पाणी, प्राणी, ग्रह, खनिजं या प्रत्येक वस्तूंना लहरी असतात. प्रत्येक पदार्थ आणि द्रव पदार्थालाही लहरी असतात. हवा, आग, पृथ्वी, पाणी या सर्वांना लहरी असतात. आरोग्य, आजार, खूप पैसा किंवा कमी पैसा, यश आणि अपयश या साऱ्यांना लहरी असतात. प्रत्येक घटना, प्रसंग, परिस्थिती यांना लहरी असतात. अगदी तुमच्या नावाला सुद्धा लहरी असतात आणि तुम्हाला जे काही वाटते तेच तुम्हाला हवे ते सारे काही आणून देत असते. ते सारे तुमच्या लहरी इतकेच असते. जेव्हा तुम्हाला आनंदी वाटत असते आणि सतत आनंदी वाटत राहते तेव्हा केवळ आनंदी माणसे, प्रसंग व घटना तुमच्या आजूबाजूला येतात. तुम्हाला जर ताण वाटत असेल आणि तुम्ही सतत त्याच भावनेमध्ये असाल तर केवळ अधिक ताण तुमच्या आयुष्यातील माणसे, परिस्थिती आणि घटना यांच्या रूपात एखाद्या ठिकाणी पोचायला उशीर झाला की घाईत असताना तुम्ही अनुभवले असेल. घाईत असणे ही नकारात्मक भावना आहे आणि जितक्याच नक्की सूर्य उगवतो तसेच तुमची घाई आणि मनातली भीतीची भावना तुम्हाला आणखी उशीर करायला भाग पाडते. तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करते. तुमच्या आयुष्यात कार्यरत असलेला हा आकर्षणाचा नियम असतो. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी चांगल्या भावना मनात असणे किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला माहिती आहे का? चांगले वाटावे यासाठी स्वतःला तुम्ही वेळ दिला नाही तर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. आणि एकदा एक नकारात्मक गोष्ट तुमच्या आयुष्यात आली की ती बदलण्यासाठी खूप वेळ जातो. कारण एकदा या गोष्टी त्या तुमच्यासमोर आल्या की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू लागता. त्यापेक्षा चांगल्या गोष्टींसाठी वेळ काढून ठेवणे अधिक सोपे असते. तुमच्या भावनांचा मार्ग बदलून तुम्ही आयुष्यातील कोणतीही गोष्ट बदलू शकत नाही. पण त्याऐवजी चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील यासाठी प्रयत्न करणे जास्त चांगले नाही का? तुमच्या आयुष्याचा चित्रपट बघा. आयुष्यात चमत्कारिक असते. एका दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते एका काल्पनिक चित्रपटांपेक्षा जादुई असते. ज्या एकाग्रतेने तुम्ही सिनेमा बघत असता त्याच एकाग्रतेने तुम्ही आयुष्याकडे देखील बघितले पाहिजे. तुम्ही सिनेमा बघत असताना फोन आला किंवा तुम्ही झोपी गेलात त्यानंतरचा चित्रपट बघायला न मिळाल्याची हुरहुर तुम्हाला लागते. तुमच्या आयुष्याचा चित्रपट देखील असेच होते. तुम्हाला सतत त्या दिवसाचा पडदा दिसत असतो. तुम्ही जर झोपेत चाललात आणि आणि जागृत राहिला नाही तर तुम्ही एखादा संदेश गमावून बसाल जो तुम्हाला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला मार्गदर्शन करत असेल आणि तुमच्या दिशा देत असेल. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. आयुष्य तुमच्याशी संवाद साधत असते. कोणतेही अपघात किंवा योगायोग नसतात. प्रत्येक गोष्टीला लहरी असतात आणि कोणतीही गोष्ट जेव्हा तुमच्या आयुष्यात येते त्याचा अर्थ असा होतो की ती गोष्ट आणि तुम्ही एकाच लहरीवर आहात. प्रत्येक गोष्ट जी बघता ते प्रत्येक सही, रंग, माणूस, वस्तू जे काही तुम्ही ऐकता प्रत्येक परिस्थिती, घटना तुमच्या लहरीवर असते. निर्मात्यांनी हा ग्रह जणू ऊर्जेने तयार बनवलाच आहे. अशाच पद्धतीने असणारी ही जुळणी खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे. निकोला टेस्ला, रेडिओ अल्टरनेटिंग करंटचा संशोधक. तुम्ही जेव्हा गाडी चालवत असता आणि एखादी पोलिसाची गाडी तुम्हाला दिसते, तुम्ही एकदम काहीसे चमकता कारण त्या पोलिसाला तुम्ही बघता आणि स्वतःला सांगता जागरूक राहा. पोलिसांची कार बघणे तुम्हाला काहीतरी सांगणारे असते पण तुम्ही एक प्रश्न विचारला पाहिजे, यातून मला काय सांगितले जात आहेत? पोलीस नेहमीच नियम आणि सुव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही विपरीत घडल्याचे ती पोलिसांची कार जणू साक्ष देत असते. जसे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला फोन करता आणि विसरला किंवा तुम्हाला कोणीतरी कोणत्यातरी गोष्ट धन्यवाद द्यायला विसरलात. रुग्णवाहिकेचा आवाज तुम्ही ऐकता. तो तुम्हाला काय सांगत असतो? तुमच्या आरोग्याशी कृतज्ञ राहा असे तो तुम्हाला सांगत असतो. तुमच्या आयुष्यातील एखाद्या माणसांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा द्या असे तो सायरन तुम्हाला सांगत असतो का?
एखादे इंजिन जेव्हा मोठा आवाज करत तुमच्या बाजूने जाते, तेव्हा ते काय सूचित करत असते? तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे असे काही तुमच्या आयुष्यात घडणार असल्याचे ते तुम्हाला सांगत असते का? की तुमचे प्रेम वाढवा असे ते तुम्हाला सांगत असते? या साऱ्या गोष्टी काय सूचित करत असतात ते फक्त तुम्हीच सांगू शकता. पण त्याबद्दल तुम्ही जागरूक असणे महत्त्वाचे असते. म्हणजे तुम्ही त्यानुसार प्रश्न विचारू शकाल आणि योग्य तो संदेश मिळवू शकाल. तुम्हाला संदेश आणि प्रत्युत्तर सतत दिले जात असते आणि सारे आयुष्य तुम्हाला ते मिळतच असते. जेव्हा केव्हा मी काही ऐकत असते तेव्हा जरी दोन अनोळखी माणसांच्या तोंडातून बाहेर पडणारे ते शब्द असतील तरी त्यातही काही अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न करते व तो मला मिळतो. त्याचे शब्द माझ्यासाठी संदेश असतात. ते माझ्याशी संबंधित असतात आणि ते मला काही प्रतिसाद देत असतात. मी प्रवास करत असताना कोणती खूण माझ्या नजरेस पडली आणि ते शब्द मी वाचले, तर त्या शब्दांना देखील माझ्या लेखी अर्थ असतो. ते माझ्याशी संबंधित असतात कारण मी त्याच्यासोबतच्या लहरीवर असते. जर मी दुसऱ्या लहरीवर असेन, मी कोणतेही खूण बघणार नाही आणि ते संभाषणही ऐकणार नाही. दिवसभरात माझ्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट मला सतत प्रतिसाद देत असते आणि संदेश देत असते. माझ्या भोवतालची असलेली माणसे आनंदी नाहीत असे माझ्या लक्षात आले तर माझ्या भावनांच्या लहरी देखील खाली आल्याचे मला जाणवते आणि लगेच मी मला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल विचार करू लागते, एक मागोमाग एक मला आनंदी वाटेपर्यंत. आपल्याला जो बदल जगात बघायचा आहे त्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजे. महात्मा गांधी, भारताचे राष्ट्रपिता. तुमचे गुप्त प्रतीक. आकर्षणाच्या नियमासोबत तुम्ही खेळू शकता. प्रेमाचा पुरावा मागून तुम्ही असे करू शकता. तुम्हाला जे आवडते त्याचा विचार करा आणि प्रेमाच्या आवेगासाठीचे ते तुमचे प्रतीक बनवा. जेव्हा केव्हा तुम्ही तुमचे प्रतीक बघाल किंवा ऐकाल, तुम्हाला कळेल की प्रेमाचा आवेग तुमच्यासोबत आहे. प्रकाश देणारा, उजळवून टाकणार दिवा मी माझे प्रतीक आहे समजते. ज्यामुळे सूर्याचा प्रकाश डोळ्यात जातो तेव्हा किंवा कशावर तरी परावर्तित होतो तेव्हा किंवा जिथे कुठे मी प्रकाश किंवा चकाकणारे काही बघते, मला कळते की हा प्रेमाचा आवेग आहे व तो माझ्यासोबत आहे. मी जेव्हा खूप आनंदी असते आणि प्रेमाने भरलेली असते तेव्हा माझ्या भोवती मला प्रकाश परावर्तित होताना जाणवतो. माझी बहीण इंद्रधनुष्याला तिचे प्रतीक मानते. जेव्हा ती खूप आनंदात असते आणि तिच्या मनात कृतज्ञता असते, तिला सगळीकडे इंद्रधनुष्य असते. तारे, सोने, चांदी, कोणताही रंग, प्राणी, पक्षी, झाड, फुले यापैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट तुम्ही प्रतीक मानू शकता. शब्द आणि आवाजाचीच देखील तुम्ही यासाठी निवड करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कशाची निवड कराल त्यावर तुमचे मनापासून प्रेम असेल तर तुम्ही ते सजवाल. खरे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला संदेश आणि इशारे मिळत असतात. तुम्ही एखादी गोष्ट खाली पाडता, फिरायला जाता, कपडे घेता, कुठेतरी आपटता, या साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी संदेश आणि इशारेच असतात. तुम्ही जो विचार करत आहात तो थांबवा असे त्या तुम्हाला सांगत असतात. आयुष्यात कोणतेही अपघात किंवा योगायोग असत नाहीत. सारे काही जुळून असलेले असते कारण प्रत्येक गोष्टीला लहरी असतात. हेच आयुष्याचे साधे भौतिकशास्त्र आणि विश्वाचे सुद्धा आहे. मी जेव्हा सूर्यमालिकेकडे बघते तेव्हा मला दिसते की पृथ्वी सूर्यापासून एका योग्य अंतरावर असते. त्यामुळेच तिला योग्य प्रकारे उष्णता आणि प्रकाश मिळतो. हे काही असेच घडून आलेले नसते. आयझॅक न्यूटन, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. आयुष्य जादुई आहे. प्रेम आणि माझ्यात काहीतरी सुरू असते आणि प्रेमासोबतचे हे नाते खरोखरच जादुई आहे. या ज्ञानासोबत मी प्रत्येक दिवस कसा जगते हे तुम्हाला सांगायचे आहे. मी दररोज सकाळी उठते तेव्हा मी जिवंत असल्याबद्दल आणि माझ्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. दररोज सकाळी 15 मिनिटे मी देते प्रेमाच्या भावनेसाठी व ती भावना जगाला देण्यासाठी. माझा दिवस कसा असेल ती मी नजरेसमोर बघते. दिवस चांगला जाईल असे म्हणते. दिवसभरात येणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेल असे मी समजते. प्रेमाचा आवेग मी माझ्यासमोर ठेवते आणि शक्य तेवढे प्रेम हृदयात भरून ठेवते. कोणतेही काम करण्यापूर्वी मी असे करेन हे मी स्वतःला सांगते आणि मला चांगले वाटत असल्याशिवाय मी कोणतेही ईमेल्स बघत नाही, फोन घेत नाही, फोन करत नाही किंवा कोणतेही इतर महत्त्वाचे काम करत नाही. सकाळी कपडे करत असताना त्या कपड्यांबद्दल मी कृतज्ञता बाळगते. वेळ वाचवण्यासाठी मी प्रश्न विचारते, आजच्या दिवसासाठी चांगला पोशाख कोणता? काही वर्षापूर्वी मी प्रेमाच्या नियमासोबत
आणि माझ्या कपड्यांच्या कपाटासोबत खेळण्याचे ठरवले होते. त्या स्कर्टवर तो टॉप चांगला दिसेल का असा विचार करण्यापेक्षा आणि एखादे कपडे घातल्यावर ते चांगले दिसत नाही म्हणून बदलण्यापेक्षा मी माझे दिसणे प्रेमाच्या नियमावर सोपवले. मी जे काही घालेन ते चांगले दिसेल असे मी समजते. मी अशी कल्पना केल्यानंतर, ती भावना मनात जपल्यानंतर आणि आज मी काय घालू असा प्रश्न विचारल्यानंतर आता मला जाणवते की मी जे काही घालते त्यात मी चांगलीच दिसते. मी रस्त्यावरून चालताना लोकांच्या नजरांवर लक्ष ठेवते. चांगल्या भावना व प्रेमाच्या भावना मी जास्तीत जास्त लोकांना देते. प्रत्येक माणसाचा चेहरा मी बघते, त्याबद्दल मी प्रेम व्यक्त करते आणि प्रेम त्यांना मिळत आहे अशी कल्पना करते. प्रेमाचा आवेग हा खूप पैसे, छान नाती, आरोग्य, चांगले आरोग्य व तुम्हाला जे आवडते ते सगळे मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. त्यामुळे मी लोकांना प्रेमाच्या भावना देते, कारण असे करताना त्यांना जे हवे आहे ते मी त्यांना मिळवून देत आहे हे मला माहीत असते. एखाद्या माणसाची एखादी गरज आहे असे जेव्हा माझ्या लक्षात येते, एखाद्याला जी गोष्ट हवी आहे ती घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसले तर मी त्यांच्याकडे खूप पैसे आहेत असे विचार त्यांना पाठवते. एखादा माणूस खिन्न असेल, मी त्यांना आनंद पाठवते. कोणी तणाखाली असेल तर शांतता आणि मजेचे विचार मी त्यांना पाठवते. घरासाठी भांड्याची खरेदी करत असेन, रस्त्यावरून चालत असेन, वाहन चालवत असेन, लोकांमधील असेल, प्रेम पाठवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करते. जेव्हा कोणी दुःखी असेल तेव्हा तो पैसे, आरोग्य, आनंद या बाबतीत माझ्यासाठी देखील एक संदेशच असतो हे मला माहीत आहे. विमानात असताना मी साऱ्यांना प्रेम पाठवते. हॉटेलमध्ये असताना तेथील लोकांना मी प्रेम पाठवते. अन्नाला प्रेम पाठवते. संस्था किंवा कंपन्याशी बोलणी करताना किंवा दुकानात खरेदी करताना त्या साऱ्यांना मी प्रेम पाठवते. कुठेतरी जाण्यासाठी मी जेव्हा माझी कार चालवत असते, परत घरी येताना मी आनंदी आणि मजेत असेन अशी कल्पना करते आणि म्हणते धन्यवाद. वाहन चालवायला सुरू करत असताना मी विचारते कोणता रस्ता सगळ्यात चांगला असेल. प्रत्येक वेळी जेव्हा मी घरातून बाहेर पडते, मी माझ्या घराप्रती धन्यवाद व्यक्त करते. सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असताना मी विचारते मला आणखी काय हवे आहे आणि माझ्याकडे सारे काही आहे का. मला नेहमीच उत्तर मिळते. ज्ञान म्हणजे टाळे आणि प्रश्न म्हणजे ती उघडणारी किल्ली. जाफर अल सादिक मौलवी. दररोज मी खूप प्रश्न विचारते, कधीतरी शेकडो प्रश्न मी विचारते. आज मी कशी आहे, या परिस्थितीत मी कसे वागावे, कोणता निर्णय योग्य ठरेल, या समस्येसाठी कोणता उपाय आहे, कोणती निवड योग्य ठरेल, हा माणूस किंवा कंपनी योग्य आहे का, मला अधिक चांगले कसे वाटेल, माझ्या भावना उंचावलेल्या कशा राहतील, आज प्रेम व्यक्त करण्यासाठी मला काय करावे लागेल, कोणत्या गोष्टींबाबत मी कृतज्ञ राहू शकते. तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही प्रश्न देत असता आणि तुम्हाला त्याचे उत्तर मिळतेच, पण उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही सतत जागरूक राहिले पाहिजे. वाचनातून आणि काही ऐकण्यातून, स्वप्न बघण्यातून तुम्हाला याचे उत्तर मिळू शकते. काही वेळा हे उत्तर सहज मिळून जाईल, पण उत्तरे मिळतातच. एखादी गोष्ट मी हरवली, जसे माझे चावी मी विचारते, माझी चावी कुठे असेल, मला नेहमी उत्तर मिळते. पण ते तेवढ्यावरच थांबत नाही. मला माझी चावी मिळाली की मी विचारते, मला यातून काय सांगितले जात आहे. दुसऱ्या शब्दात, मी ही चावी का हरवली. कारण प्रत्येक गोष्टीमागे कारण असते. आयुष्यात कोणतेही अपघात किंवा योगायोग नसतात. काही वेळा मला उत्तर मिळते, शांत राहा, तू घाई करते आहेस. काही वेळा उत्तर मिळते, तुझे पैशाचे पॅकेट तुझ्या पर्समध्ये नाही. आणि मग मी खोलीत शोधते व मला चावी मिळते, तिथेच माझे पैशाचे पॅकेट असते. काही वेळा लगेच उत्तर मिळत नाही, पण जशी मी दरवाजाजवळ जाते, फोन वाजतो आणि माझी भेट रद्द झालेली असते, तेव्हा लगेच माझ्या लक्षात येते की काहीतरी सकारात्मक घडावे यासाठी माझी चावी हरवली आहे. आयुष्य ज्या पद्धतीने चालत असते ते मला आवडते. तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळत नाही. काही वेळा आयुष्य माझ्यासमोर काही गुंतागुंतीची परिस्थिती आणून सोडतो, पण जेव्हा असे काही होते तेव्हा मीच आकर्षित केलेले असते हे मला माहीत असते. मी हे कसे आकर्षित केले असा प्रश्न मी विचारते, त्यापासून शिकते, म्हणजे पुन्हा तसे होत नाही. मला जे मिळते ते सारे देण्यासाठी जगाला मी जास्तीत जास्त प्रेम देते. प्रत्येक गोष्टीतील चांगले काही बघण्यासाठी मी प्रयत्न करते. साऱ्या गोष्टींबद्दल मी कृतज्ञ राहते आणि जसे मी प्रेम देते, प्रेमाचा आवेग माझ्यातून जात असल्याचे मला जाणवते. यामुळे मी प्रेमाने भरून जाते आणि आनंदी राहते. माझा सुगंध सारीकडे दरवळत राहतो.
तुम्हाला जे मिळते त्याबद्दल तुम्ही परत जरी काही दिले तरी प्रेमाचा आवेग ते सारे काही द्विगुणित करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रेम तुमच्याकडे परत येते. असे एकदा तुमच्या आयुष्यात झाले की सारे बदललेले असेल. प्रेम तुमच्यासाठी काहीही करते. तुमच्या आयुष्यात काहीही करण्यासाठी तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवू शकता. तुम्हाला जे लक्षात ठेवायचे आहे ते तुम्ही देऊ शकता आणि प्रेमाच्या आवेगाला ते लक्षात ठेवायला सांगू शकता. प्रेमाचा आवेग तुम्ही तुमचा अलार्म म्हणून वापरू शकता आणि तुम्हाला योग्य वेळी उठवायला सांगू शकता. प्रेमाच्या आवेगाला तुमचे वैयक्तिक मदतनीस म्हणून योग्य वेळी उठवायला सांगू शकता. प्रेमाच्या आवेगाला तुम्ही तुमचे वैयक्तिक मदतनीस म्हणून नेमू शकता. पैसे सांभाळणारा, आरोग्याची काळजी घेणारा, वजन योग्य ठेवणारा, नाती सांभाळणारा, चांगले अन्न देणारा किंवा इतर कोणतीही जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकू शकता. पण जेव्हा तुम्ही प्रेम, कृतज्ञता, कौतुक यासोबत पूर्णपणे एकरूप व्हाल तेव्हाच तुम्हाला असा अनुभव मिळेल. ह्या आवेगासोबत जेव्हा तुम्ही प्रेमाने जोडले जाल आणि सारे काही आपल्याच नियंत्रणाखाली असले पाहिजे असा अट्टहास सोडाल तेव्हाच हे शक्य होईल. तुमचा विश्वास जसा दृढ होत जातो तुम्हाला जाणवेल की कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटणार नाही. गोष्टी फुलत जातील आणि तुम्ही कितीही त्यासोबत फुलत जाल. याने तुमचे आयुष्य खूप सुंदर होईल व तुमचा खूप फायदा होईल. विनगेट पेन, लेखक आणि फोटोग्राफर. आयुष्यातील आवेगासोबत साऱ्या गोष्टी एकत्र करा. प्रेमाच्या आवेगाने तुमच्यासाठी जे केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ते तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा. तशी भावना तुमच्या मनात येऊ द्या. प्रेम आणि कृतज्ञतेची भावना सोबत असू द्या. तुम्हाला जे हवे ते मिळेल. तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि प्रेमाच्या आवेगाने तुमच्यासाठी काय केले पाहिजे ते ठरवा. प्रेमाचा आवेग हा आयुष्याचा आणि विश्वाचा बुद्धांक आहे. ही बुद्धी एखादे फूल किंवा पेशी निर्माण करू शकते. अशी तुम्ही कल्पना केली तर तुम्हाला हे देखील जाणवेल की तुम्ही विचारलेला एकही प्रश्न वाया जात नाही. या साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळते. प्रेम तुमच्यासाठी काहीही करू शकते, पण त्यासाठी तुम्हाला सोबत एकाग्र व्हावं लागेल. त्यानेच तुम्हाला प्रेमाची आयुष्यातील ताकद कळेल. याने काय फरक पडेल? पसाऱ्यापासून साधेपणा सोडून काढा. विसंवादातून सुसंवाद साधा. कठीण परिस्थितीतून संधी शोधा. अल्बर्ट आइन्स्टाईन, नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ. तुमचे मन जर खूप साऱ्या गोष्टीने भरले असेल तर या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देतील आणि मग तुम्हाला जागा कमी पडेल. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत राहाल तर तुमचे डोके एक चित्त राहणार नाही. दुकान बंद होण्यापूर्वी जर तुमचे कपडे ड्राय क्लिनिंगला दिले तर काय होईल? तुमची खेळाचा संघ यावेळी स्पर्धेत जिंकला नाही तर काय होईल? पुढचा आठवडा नेहमीच येतो. बस चुकली तर असा काय फरक पडणार असतो? काही वेळ रांगेत उभे राहण्याने काय फरक पडणार असतो? या छोट्या छोट्या गोष्टीने काय फरक पडणार असतो? छोट्या गोष्टी तुमचे लक्ष विचलित करतात. त्याने तुमचेच नुकसान होते. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना तुम्ही जर महत्त्व दिले तर तुम्हाला चांगले वाटणार नाही. या गोष्टींचे तुमच्या आयुष्यात फारसे महत्त्व नसते. यापैकी एकाही गोष्टीचे नाहीत. तुमचे या आयुष्य सोपे करा. तुमच्या चांगल्या भावना जतन करण्यासाठी हे करा, असे करा. कारण या छोट्या गोष्टींच्या त्रासापासून तुम्ही जेव्हा मुक्त व्हाल तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी जागा निर्माण होईल. आयुष्याला अर्थ द्या. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही अर्थ देता. कोणतीच परिस्थिती आपणहून चांगली किंवा वाईट बनून येत नाही. प्रत्येक गोष्ट तटस्थ असते. इंद्रधनुष्य किंवा वादळ हे चांगले किंवा वाईट नसते. ते फक्त इंद्रधनुष्य आणि वादळ असते. तुम्हाला त्याकडे बघून कसे वाटते त्यावरून तुम्ही इंद्रधनुष्याला नाव देता. वादळामुळे तुम्हाला कसे वाटते त्यावरून तुम्ही त्याला अर्थ देता. तुमच्या भावनांसमोर तुम्ही प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त करून देत असता. नोकरी कधी चांगली किंवा वाईट नसते. ती फक्त एक नोकरी असते. पण तुम्हाला त्या नोकरीबद्दल कसे वाटते त्यावरून ती चांगली किंवा वाईट हे तुम्ही ठरवता. एखादं नातं चांगलं किंवा वाईट असतं नाही. ते फक्त एक नातं असतं आणि पण त्या नात्याबद्दल तुम्हाला कसे वाटते यावरून तुम्ही त्याचा अर्थ लावता. कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. विचार त्यांना तसे बनवतात. विल्यम शेक्सपियर, इंग्रजी नाटककार. एखादा माणसाने दुसऱ्या माणसाला दुखवले तर आकर्षणाचा नियम त्याला प्रतिसाद देतोच. पोलीस नियम किंवा इतर कोणत्याही मार्गाने हा आकर्षणाचा नियम त्या माणसाला असे दुखणे परत देतोच.
पण एक गोष्ट आकर्षणाच्या नियमाबद्दल नक्कीच असते. आपण जे देतो ते आपल्याला परत मिळते. एखादा माणूस दुसऱ्या माणसामुळे दुखावला गेला आहे असे तुम्हाला दिसले, तर जो माणूस दुखावला गेला आहे त्याच्याबद्दल मनात चांगल्या भावना आणा. पण कोणाचेही परीक्षण करू नका. तुम्ही कोणाला वाईट ठरवले तर तुम्ही प्रेम देऊ शकणार नाही. आणि दुसरे कोणी वाईट आहे असे समजणे म्हणजे तुम्ही स्वतःलाच वाईट समजत आहात असा अर्थ होतो. तुम्ही जे देता ते तुम्हाला परत परत मिळते. दुसऱ्याबद्दल जेव्हा तुम्ही वाईट भावना व्यक्त करता, त्यांनी काहीही केलेले असो, तुम्ही स्वतःलाच वाईट म्हणून घेत असता. तुम्ही जे काही देता ते तुम्हाला परत मिळते. तुम्ही जेव्हा कोणाबद्दल वाईट भावना व्यक्त करता, त्यांनी काहीही केलेलं असो, त्या वाईट भावना तुमच्याकडे परत येतात. तुम्ही ज्या तीव्रतेने या भावना व्यक्त केलेल्या असतात, त्याच तीव्रतेने त्या तुमच्याकडे परत येतात. तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिस्थिती निर्माण करतात. प्रेमाच्या आवेगाला कोणतीही कारणे सांगून चालत नाही. प्रेमाने भारलेले आयुष्य हेच खरे आयुष्य असते. त्यात एक श्रीमंती असते. त्याने सतत सौंदर्य आणि शक्ती रुंदीगत होते. रल्फ वॉल्डो ट्राइन, नवविचारवादी लेखक. प्रेम ही जगाची शक्ती आहे. प्रेमाच्या आवेगाला कोणीही विरोधक नाही. आयुष्यात केवळ प्रेम हीच एक शक्ती आहे. नकारात्मकतेला आवेग कधीच नसतो. पूर्वीच्या काळी नकारात्मकतेला अनेकदा राक्षस किंवा वाईट असे संबोधले जात असे. या प्रवृत्तीचे पालन करावसे वाटणे म्हणजे नकारात्मक भावनांच्या किंवा विचारांच्या आहारी जाणे. अशा वेळी तुम्ही प्रेमाच्या पॉझिटिव्ह आवेगासोबत नसता. निगेटिव्हचा कोणताही आवेग नसतो. केवळ एकच आवेग असतो, तो म्हणजे प्रेमाचा आवेग. जगात तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी निगेटिव्ह बघता त्या केवळ प्रेमाच्या अभावामुळे तयार झालेल्या असते. ती नकारात्मकता माणूस, जागा, परिस्थिती, घटना यांच्या स्वरूपातील असते. ती नेहमी प्रेमाच्या अभावामुळे येते. दुःखाचा कोणताही आवेग नसतो. दुःख म्हणजे आनंदाचा अभाव आणि सारा आनंद प्रेमातूनच येतो. अपयशाचा कोणताही आवेग नसतो. अपयश म्हणजे यशाचा अभाव आणि यश नेहमी प्रेमातूनच मिळत असते. आजाराचा कोणताही आवेग नसतो. आजारपण म्हणजे चांगल्या आरोग्याचा अभाव आणि चांगले आरोग्य प्रेमामुळे मिळते. गरिबीचा कोणताही आवेग नसतो. गरिबी म्हणजे कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणावर असण्याचा अभाव व तो देखील प्रेमाच्या अभावामुळेच निर्माण होतो. प्रेम हा आयुष्याचा पॉझिटिव्ह आवेग आहे आणि कोणतीही निगेटिव्ह गोष्ट नेहमीच्या प्रेमाच्या अभावामुळे येते. नकारात्मकतेपेक्षा प्रेम देण्याच्या बिंदूवर जेव्हा लोक येतील तेव्हा पृथ्वीवरील नकारात्मकता झपाट्याने नष्ट होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. कल्पना करा, प्रत्येक वेळी जेव्हा प्रेम देण्याचे तुम्ही ठरवाल, तुमचे प्रेम साऱ्या जगाला त्याच बिंदूवर आणण्यासाठी मदत करत असते. काही लोकांना वाटते आपण या बिंदूच्या खूप जवळ आहोत. ते चूक असतील किंवा बरोबर, हीच वेळ असते. जगाला खूप प्रेम देण्याची. तुमच्या आयुष्यासाठी हेच करा. तुमच्या देशासाठी हे करा आणि जगासाठी हे करा. जेव्हा तुमचे हृदय योग्य प्रकारे काम करत असते, वैयक्तिक आयुष्य फळाला येते. वैयक्तिक आयुष्य फळाला आले की कौटुंबिक आयुष्य सुरळीत होते. कौटुंबिक आयुष्य चांगले झाले की राष्ट्राचे आयुष्य सुरळीत होते आणि जेव्हा राष्ट्राचे आयुष्य सुरळीत होते तेव्हा जगाला शांतता लाभते. कन्फ्युशियस, चीनी तत्ववेत्या. जगात इतकी शक्ती दिसून येते कारण तुम्ही खूप प्रेम देऊ शकता. शक्तीचे मुद्दे. प्रत्येक गोष्टीला लहरी असतात. प्रत्येक गोष्टीला आणि तुमच्या मनात ज्या काही भावना असतात त्याच तुम्हाला इतर गोष्टी आणून देत असतात. या गोष्टी तुमच्या लहरीशी जुळणाऱ्या असतात. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. ते तुमच्याशी संवाद साधत असते. जी गोष्ट तुम्ही बघता, प्रत्येक खूण, रंग, माणूस, वस्तू तुम्ही जे ऐकता, जी परिस्थिती, घटना तुमच्याप्रमाणेच लहरीवर असतात. तुम्ही जेव्हा आनंदी असता आणि तुम्हाला आनंदीच वाटत राहते तेव्हा केवळ आनंदी माणसे, परिस्थिती, घटना तुम्हाला मिळतात. आयुष्यात अपघात किंवा योगायोग नसतात. सारे काही जुळून आलेले असते कारण प्रत्येकाला लहरी असतात. ते आयुष्याचे साधे भौतिकशास्त्र असते, विश्वाचेच देखील. तुम्हाला जे आवडते त्याचा विचार करा. तो तुमच्या प्रेमाच्या आवेगाचे प्रतीक बनवा. जेव्हा केव्हा तुम्ही ते प्रतीक बघाल किंवा ऐकाल तेव्हा प्रेमाचा आवेग तुमच्या सोबत आहे याची तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही जे काही कराल
तेव्हा प्रेमाच्या आवेगाला तुमच्यासमोर ठेवा आणि दिवसातील प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे असे समजा. तुमच्या आत प्रेमाची जाणीव होऊ द्या. दररोज प्रश्न विचारा. तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल, तुम्ही प्रश्न निर्माण करत असता आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळतेच. आयुष्यात कोणतीही गोष्टीसाठी तुम्हाला मदत हवी असेल तर प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवा. प्रेमाचा आवेग तुमच्या वैयक्तिक मदतनीस होऊ शकेल, पैसे सांभाळणारा होऊ शकेल, वैयक्तिक आरोग्य प्रशिक्षक होऊ शकेल, नात्यांमधील समुपदेशक होऊ शकेल. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास होत असेल, त्याने तुमचे लक्ष विचलित होत असेल तर तुमचे आयुष्य सोपे करण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टींना फारसं महत्त्व देऊ नका. या गोष्टींनी काय फरक पडणार असतो. प्रेमाच्या आवेगाला कोणी विरोधक नसतो. प्रेमापेक्षा मोठी दुसरी कोणतीही शक्ती नसते. कोणत्याही नकारात्मक गोष्टी तुम्ही बघता तेव्हा त्या केवळ प्रेमाच्या अभावामुळेच आलेल्या असतात. असा व्हॉईस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. कसा व्हॉईस वाटला आणि हे बुक तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुस्तकाचा फक्त शेवटचा पार्ट राहिलेला आहे, शक्ती आणि आयुष्य. तो मी लगेच अपलोड करते आणि हे पुस्तक मग पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.